हाय फ्रेंड्स, साराज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे रेस्टॉरंट स्टाईल उपमा। या ठिकाणी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई आपली गरम झालेली आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा तेल, त्यानंतर त्याच्यामध्ये हा रवा, मोठा रवा घेतलेला आहे। आपण याला भाजून घेऊया। रवा आपल्याला खमंग असा भाजायचा आहे तेलामध्ये। रवा आपला छान प्रकारे भाजलेला आहे। तुम्ही बघू शकता रव्याचा कलर चेंज झालाय। हा रवा आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया। त्याच पॅन मध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया। त्याच्यामध्ये मोहरी, थोडेसे जिरे, कढीपत्ता, हिरवी मिरची, आपण मिक्स करून घेऊया। त्यानंतर थोडंसं हे किसलेलं आलं, त्याचबरोबर मी इथे 1 चमचा उडद डाळ भिजत घातली होती 10 मिनिटं। यामध्ये आपण टाकून घेऊया। त्याच्यानंतर हा कांदा बारीक चिरलेला, थोडेसे शेंगदाणे भाजून घेतले होते। हे थोडे शेंगदाणे आपण त्याच्यामध्ये शेंगदाण्याची साल काढून आपण त्यामध्ये टाकून घेऊ। थोडेसे टाकायचे आपल्याला, जास्त नाही। कांदा मस्त भाजून घ्या। थोडे वाटाणे टाकते, थोडंसं गाजर आपण कापून घेतलेलं आहे। तुम्हाला टमाटर आवडत असेल तर तुम्ही थोडंसं टमाटर पण टाकू शकता। एक वाटीला 2 मोठ्या पाणी ऍड करून घेऊया। पाण्याला चांगले मीठ
आणि कोथिंबीर. हे मिश्रण चांगलं उकळून द्या. ह्याला आपण 2 मिनिटं झाकण ठेवायचं. भाज्या शिजल्या जातात त्यामध्ये आपण वाटाणा आणि गाजर टाकलेला आहे. थोडंसं शिजवून घेता येईल. काढून घेऊया आता. त्यामध्ये आपण हा जो भाजलेला रवा मिक्स करून घेऊया. हे हलवत राहायचं जेणेकरून रव्याच्या गुठळ्या होणार नाहीत. आपण 2 मिनिटं असंच झाकण ठेवूया. परत रवा फुलला जातो झाकण ठेवून शिजवल्यानंतर. त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं तूप. हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय. रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि रेसिपी कशी झालेली आहे ती तुम्ही नक्की कमेंटमध्ये मला सांगा.